हायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. अमृता मला सांग, मंगल कार्यालय कशासाठी वापरतात? लग्नासाठी, साखरपुड्यासाठी आणि इतर मंगल कार्यांसाठी. हो, पण कोणाला घटस्फोटासाठी वापरायचं असेल तर? काय आणि काही बोलतोयस तू? मी नाही बोलत आहे, आता पुढचं आपले ऍक्टर्सच बोलणार आहेत. परफॉर्मन्स सादर करण्यासाठी स्वागत करूया नागपूरचा विवेक याचं आणि परभणीच्या संकर्षण याचं. या 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 मिस्टर नवरे. नवरेच नाव ना तुमचं? हा, हे बघा, घट्ट गाठी मंगल कार्यालयाचा हा आमचा हॉल आहे. हा, पाहिला का? चांगली साधारण एक म्हणजे 250-300 ची कॅपॅसिटी आहे आमच्या हॉलची. पण मला सांगा नवरे, तुम्ही उरकायचं काय ठरवलंय? म्हणजे बारस, मुंज, साखरपुडा, वाढदिवस का लग्न? घटस्फोट. काय घटस्फोट. काय? अबे काना हो का भोको बे तू सांगू राहिलो तुझ्या घटस्फोटासाठी पाहिजे तर सारखा विचारून राहिला मला तू. घटस्फोट. हा. नवरे काय येडं लागलंय का तुम्हाला? हा. आम्हाला येडं समजताय? घटस्फोटासाठी आम्ही काय आमचा हॉल देत नाही भाऊ नवरे. अबे मायापासून कर ना बाप्पा ओपनिंग तू. तुम्ही बसा बरं इथे. बसा बसा बसा. हिच्यावर तर जिंदगानीमध्ये पुन्हा बसणार नाही मी. हा, का? सांगून ठेवतो. हिच्यामुळे तर झाला ना माझा घटस्फोट. मला एक सांगा नवरे, तुम्ही बाहेर पाटी वाचली का? कोणती पाटी बे? बाहेर पाटी आहे ना चौकात? कार्यालयाची पाटी. कार्यालय काय लिहिलंय त्याच्यावर? काय? हा हॉल कुठल्याही मंगल कार्यासाठी दिला जाईल. अबे बायकोच्या जाचापासून सुटका हो राहिली माय मंगलच झालं ना मग कार्य. म्हणजे कसं आहे माहिती का, की घटस्फोटासाठी हॉल दिला तर बदनामी होईल ना आमची. तू का नाव आहे का मार्केट मध्ये? तुम्ही पाटी वाचली आहे का नवरे? अहो बाहेरच्या पाटीवर लिहिलंय ना, प्रोप्राटी बाय वाघ. अहो तो वाघ आहे मी. घटस्फोटासाठी म्हणजे जर हाती होते बरं का, आम्ही हॉल देणार नाही. अरे तर भाऊ अति झालं म्हणून तो घेऊन राहिलो ना मी घटस्फोट. काय हाती झालं बरं तुमच्या बाबतीत एवढं? अबे का अति झालं म्हणजे बस तिकडं सांगतो तुले. हा, अबे हे पाय लग्न झाल्यापासून माझ्या बायकोचा इतका त्रास झाला होता मला, तुला का सांगू आता. काय सांगता? हा, अबे बापाचा माल असल्यासारखी साली मला सतत फोन करत राह पाय. फोन करत राह मला. आता कोट हा काय करता, कोट जाणार आहे, का जाणार आहे, अबे तुले का सांगू मी. गळ्यामध्ये पट्टा घालायचा तेवढा राहिला होता बस. हाड 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 हाड. कुत्रा समजला का बे? हा बरं. अरे 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 तू आता. पण नवरे, हा. मला काय म्हणायचं, तुम्ही सहन केलेलं दिसतंय बरं. केलं. अबे हे तर काहीच नाही. हा, माकडं झोंग आहे म्हणे बाहेर. झोंगा लपडा लपडा. लपडा म्हणजे नवरे शेण तुम्ही खाल्लंय. अबे शेण नाही बे, मी कुत खातो शेण. मग कोणी खाल्लं? हा, गौरी 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 कोण आता? बॉसची सेक्रेटरी हं. गौरी. अबे ते एका ऑफिसमध्ये राहते आम्ही. हा. तर मग राहते ना संबंध एकमेकांबरोबर. हो. तिला वाटतं का माझा झोंग आहे ती बरोबर. असं होय. कोट आहे बायकोचाच आवाज राहते माझ्या फोन मध्ये. बांगड्याचा आवाज येऊ राहिला. बायकोचा आहे तुमच्या बरोबर कोणतरी दुसरी. लग्नच तुम्ही केलं दुसरं. अबे म्हटलं काय पाहिजे मला. मग आता तुम्ही काय ठरवलंय काय मग एक्झॅक्ट? ठरवलं का आता झालं लग्नाला. आता करायचा घटस्फोट. नाही पण आम्ही हॉल देणार नाही नवरे. अबे तू दे ना बे हॉल ऐकून तर घे मा. काय करणार तुम्ही? हॉल घेऊन काय करणार अबे इथं? तू ऐकता पहिलं घटस्फोटाची पार्टी देणार इकडे. हा, घटस्फोटाची पार्टी? तयारी आहे माई. हे पाय ना, हे काय? पत्रिकेचा मॅटर आहे. चिरंजीव मनोज नवरे मी आव. ते तुम्ही आहात. हा, यांचा सोड चिठ्ठी समारंभ. अहो, हे 12चा मुहूर्त म्हणजे? अबे संसाराचे माया 12 वाजले तर 12चाच मुहूर्त राहील ना. अवघड आहे हो नवरे सगळंच. 12च्या मुहूर्तावर करण्याची योजली आहे, तरी उपस्थितांनी नववधूवरच नाहीये, विभक्तास आशीर्वाद, शिव्या, शाप जे काय वाटेल ते देण्यासाठी उपस्थित राहावे. क्या बात है. काय इनोव्हेटिव्ह कल्पना आहे हो तुमची. Innovative. येते माझ्या डोक्यात. नवरे हॉल दिला. हॉल अरे वा 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 दिला. बोल भाड्याचं बोल. भाड हा, भाड तुमच्याकडून नवरे. अहो फ्री दिला हॉल. कारण काय माहिती का नवरे, तुम्ही ना मला एक इतकी इनोव्हेटिव्ह कल्पना सांगितली. आता काय माहिती का, अडचण अशी आहे नवरे, की ह्या गल्लीमध्ये ना घरापेक्षा जास्त मंगल कार्यालय झालेत. चला धंदा ब्लॉक झाला आमचा सगळा. मग आता मी काय विचार करतोय माहिती का, की बाहेरची पाठी आहे ना, की घट्ट गाठी मंगल कार्यालय, त्याच्याऐवजी पट्टघटस्फोट कार्यालय करून टाकतो. अरे त्याच्या मागे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल माहिती का, ते कोईल सारखे पिचलेले जे नवरे आहेत ना, ते असे पचकन बाहेर येतील, इथे येऊन धडकतील. असा चोंगा कल्पना आहे की नाही नवरे? मजा आहे की नाही? मजा आहे मजा आहे मजा आहे. मग तू लग्न झालाय का नाही? माझं झालंय. लाव ना नंबर. मग तुझा दुसरा करून टाकू नवले. करून टाक. अरे, हा. दुसरा नंबर लावून टाकू नवरे. तुम्ही नवरे मी येतो ना, मला थोडी प्लॅनिंग सांगा. हा, आपण planning काय करायचं फायद्याचं बघू नवरे. वाव, एक खूपच इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स होता. व्हेरी नाईस. या खूप छान झाला. थँक्यू.
संकर्षण, अभिनेता तर आहेसच, तू कवी पण आहेस. हा, आणि आज एलिमिनेशनचा एपिसोड आहे, तर तू एलिमिनेशन वरती खूप इंटरेस्टिंग कविता केलेली आहेस असं मला कळलं. एलिमिनेशन वर ते म्हणून असं नाही, पण त्या दिवशी सहज बसलो होतो आम्ही सगळे, म्हणलं बाहेर सगळे मित्र झालो आहोत ना आता, म्हणजे विवेक माझा जवळचा मित्र आहे. ते तर मग माहितीये. आता विवेक तर एलिमिनेट होणार नाही. विवेक तर एलिमिनेट होणार नाही, पण समजा कोणी जवळचा माणूस गेला तर त्याला असं म्हणायचं की हरतात ती माणसे जी लढलीच नाही कधी. तू लढलायस म्हणजे तू हारला नाहीयेस. हरतात ती माणसे जी लढलीच नाही कधी, तू तर सहकारी झालास माझ्या विजयाचा. असं तो हारला तर. मी एलिमिनेट झालो तर हरतात ती माणसे जी लढलीच नाही कधी, मी तर सहकारी झालो तुझ्या विजयाचा. आणि समजा का मागच्या एपिसोड सारखं झालं की कोणीच एलिमिनेट नाही झालं, तर हरतात ती माणसे जी लढलीच नाही कधी, एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत. शाबास. Fantastic. चला जजेस कमेंट्स विचारूयात. सुप्रिया मॅम. मस्त 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 खरंच इंटरेस्टिंग होता खूप. एक तर खूप दोघांनी खूप छान छान कामं केली. संकर्षण तुझं छान झालं, ह्याच्यात खूप चांगलं झालं. आणि विवेक चे आधी मागचे काही परफॉर्मन्सेस खूप चांगले झाले होते. ह्याच्यात तू वेगळंच एक तू ह्याच्यासाठी म्हणून तू केलंस ते का तुला येते ही भाषा? अरे ओके, छान, त्याचा उपयोग पण तू करून घेतलास. फक्त मला तुझी बॉडी असं मला वाटलं की सारखी सारखी प्रत्येक ह्याच्यात तशीच वापरली जाते, तर तू नेहमी बॉडी लँग्वेज वेगळी ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि खूप छान झाला, हे मजेशीरच काहीतरी बघायला मिळालं घटस हल्ली. आणि असं होत आहे, त्याच्यामुळे अगदी आजचा एपिसोड झाल्यासारखं वाटलं. टुडेज एपिसोड खूप छान. थँक्यू मॅम. महेश सर, नागपुरी भाषण ते ऐकायला पण मस्त वाटते ते, आणि छान, म्हणजे संकर्षणनी चांगलं केलं. फॅक्ट आहे पण आता खरंच हल्ली अशी कार्यालय उघडली तर मला वाटतं जास्त धंदा होईल. भांडून म्हणजे ते वकिलासमोर जाऊन भांडण्यापेक्षा हे बेटर आहे. हॅव अ नाईस पार्टी, वी हॅड आर डेज, आणि नाव आम्हाला नाही, पण कम जॉईन अस इन सेलिब्रेटिंग फ्रीडम. बाकी फर्स्ट क्लास, कडक परफॉर्मन्स. थँक्यू सर. थँक्यू. पण मला तुम्हाला दोघांना एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या रंगमंचावर खूप काही वेगळं वेगळं करता. तो दोस्ताना परफॉर्मन्स झाला, हा खूप इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स होता. सो खरं काही नाहीये ना. केमिस्ट्री खूप चांगली आहे ना. माझं मुलींशीच नाहीये तर मुलांशी कधी व्हावं? मग तेच म्हणतो, मुलीची नाहीये म्हणूनच म्हणतो. मग आता थर्ड काही नसतं. दोघांनाही खूप छान कमेंट्स मिळालेले आहेत. पण मार्क्स आता तुम्हाला कळणार नाहीयेत एपिसोडच्या एंडला. सो ऑल द व्हेरी बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार